वसई पश्चिम की एक 20 वर्षीय कॉलेज छात्रा ने प्रेम में विश्वासघात और जाति भेदभाव के चलते आत्महत्या कर ली। छात्रा बीते 4 वर्षों से अपने सहपाठी आयुष राणा से प्रेम करती थी और दोनों जल्द ही शादी करने वाले थे, लेकिन अचानक आयुष और उसके परिवार ने यह कहकर रिश्ता तोड़ दिया कि लड़की की कुंडली में मृत्यु दोष है और वह निचली जाति की है। पीड़िता के भाई के मुताबिक आयुष के पिता अजय राणा एक तांत्रिक हैं। उन्होंने लड़की पर तरह तरह के धार्मिक टोटके किए और शादी के नाम पर विश्वास दिलाया। आयुष ने छात्रा से शादी का वादा कर उसके साथ शारीरिक संबंध भी बनाए, लेकिन बाद में उसे नजरअंदाज करना शुरू कर दिया और फोन तक ब्लॉक कर दिया। आहत होकर छात्रा ने 27 अप्रैल को घर में चूहे मारने की दवा खाकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। इस घटना ने पूरे परिवार को गम में डुबो दिया है। वसई पुलिस ने आयुष राणा और उसके पिता अजय राणा के खिलाफ गंभीर धाराओं में केस दर्ज कर लिया है। काय म्हणणार त्या दिवशी जी घटना घडली, काय नेमकं म्हणणं आहे, कशा प्रकारे घडली आणि कोणावर आरोप? मी जेव्हा संध्याकाळी झोपलो होतो, किती तारखेला? 27 तारखेला संध्याकाळी मी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा मला कळलं की माझी बहीण जी आहे ती उलट्या करते। तर माझ्या आईने सांगितलं की बहीण बघ उलट्या करते, ती तुला बोलवते। तर मी जेव्हा बाथरूममध्ये गेलो तेव्हा ती उलट्या करत होती। तेव्हा तिने सांगितलं मला की मी बोर्नविटा वगैरे घेतलं तेव्हा या बाजूला असं असं काहीतरी होतं, उंदीर मारायचं औषध, तर नकळत माझ्याने घेतलं गेलं। तर नकळत जेव्हा ती असं म्हणाली तेव्हा मी जरा घाबरलो। लगेच माझा जो आत्ते भाऊ आहे त्याला मी सांगितलं की अशी अशी घटना घडली आहे म्हणून। तर याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे कारण की तिची उलटीचा रंग वगैरे खूप विचित्र होता आणि तिच्या पोटामध्ये खूप कळा येत होत्या। त्या कारणास्तव लगेच मी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, DM पेटीटमध्ये। तिथेच नेताच लगेच त्यांनी तिचं लगेच स्टमक वॉश वगैरे पूर्ण केलं, तिचे ब्लड रिपोर्ट वगैरे काढले। त्या ब्लड रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं, आम्हाला सांगितलं की त्यांनी की तुम्ही थोडं थांबा, आपले रिपोर्ट येऊ द्या, मग त्याच्यानंतर आपण बघूयात काय करायचं आहे काय नाही ते। कारण की आमच्याकडे या खूप केसेस येतात, सॉल्व्ह होऊन जातात। प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक केस जी ती अशी होत नाही। तर आम्ही त्यांच्या भरोश्यावरती तिकडे 2 तास थांबलो। तिकडे MNC वगैरे झाली, तिकडे देखील हेच सांगण्यात आलं आमच्याकडून आणि तिची देखील तेच हे होतं की नकळत घेतलं गेलं। तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिकडे बघितलं की बाबा तिथे काहीच व्यवस्था नव्हती, तिकडे साधी चादर तर सुद्धा नव्हती बेडवरती टाकण्यासाठी। मी जेव्हा तिथे बेडवरती टाकण्यासाठी चादर शोधत होतो तेव्हा ते म्हणाले की चादर अवेलेबल नाही आहे म्हणून। तर मी कुठल्या तरी कोपऱ्यातून त्यांनी मला एक चादर झटकून वगैरे काढून दिली, ती मी तिथे अंथरली। पण ती बहिणीला खूप जास्त थंडी वाजत होती। थंडी वाजत असल्याकारणाने तिला पंघरण्यासाठी चादर देखील नव्हती। मी ते देखील मागायला गेलो तर ते बोलले की आमच्याकडे चादर अवेलेबलच नाही आहे चांगली जी आहे, तिथे तुम्ही बाहेरून आणा। मी तिथून तसाच बाहेर गेलो, सगळे दुकानं वगैरे रविवार असल्या कारणाने बंद होते। मी तिथून शोधून धावपळ करून ती चादर तिच्या अंगावरती टाकली आणि तेव्हाच कळलं की बाबा इथे काही सुविधाच नाही आहे। नेमकं त्या हॉस्पिटलने कारण काय दिलं? रिपोर्ट आल्यानंतर ते म्हणाले की रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत, अजून काहीच त्याच्यात हालचाल नाही आहे, तिने जे घेतलंय त्याच्याबद्दल अजून काहीच येत नाही, नॉर्मल आहे, हे तुम्हाला उद्या सकाळी कळेल। उद्या सकाळी मोठे डॉक्टर येतील, ते नवीन रिपोर्ट काढतील, तेव्हा तुम्हाला कळून जाईल त्याच्यात काय आहे। पण जेव्हा कळलं की बाबा हे विष इतकं खतरनाक आहे आणि डॉक्टर वगैरे असे सांगतात आणि तिथे काही व्यवस्थाच नव्हती, त्या कारणास्तव मी लगेच तिथून तिला उचलण्याचं हे केलं। मी तिथल्या डॉक्टरांना विचारलं, डॉक्टरांनी मोठे मोठे मुंबईचे हॉस्पिटल सांगितले, पण तिथे जाण्या इतका तिचा BP नव्हता। तर BP नसल्या कारणाने ते बोलले एवढे लांब तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला मी वसईमधले मोठे जे हॉस्पिटल आहेत मी त्यांच्याकडून नावं घेतली। तर त्यांनी एक कार्डिनल सांगितलं आणि एक साफल्य सांगितलं। तर आम्ही साफल्यमध्ये तिला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून ट्रान्सफर लगेच करून घेतली। तर तिकडून जेव्हा आम्ही तिला ॲम्ब्युलन्सवरून ती चालत ॲम्ब्युलन्समध्ये चढली, त्याच्यानंतर तिथून जेव्हा आम्ही तिला घेऊन जात होतो त्या ॲम्ब्युलन्समध्ये मी एकटा होतो तिच्या जोडीला आणि जे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होते ते। तर तिथून घेऊन जात होतो तेव्हा मी तिला जाब विचारला। तर तिला मी धमकावून बोललो की बाई खरं खरं सांग काय आहे म्हणून। तर तिला खरं खरं सांग असा जाब विचारल्यानंतर जेव्हा ओरडून, तेव्हा ती म्हणाली की बाबा माझं 4 वर्षापासून अफेअर होतं म्हणून आयुष राणा या मुलाबद्दल, तर त्याने मला पूर्णपणे फसवलंय म्हणून। त्याच्याच सोबत त्याचे वडील देखील होते ज्यांनी पूर्णपणे फसवलंय, की ते बोलायचे की बाबा ते मला धागा वगैरे द्यायचे, जडीबुटी वगैरे द्यायचे, अंगारे वगैरे द्यायचे। तर तिला मी बोललो की काय आहे नेमकं मला नीट सांग। तर तिने मला नीट सांगितलं। तेव्हा कळलं की 4 वर्षाचे तिचं हे होतं, त्याच्यात तिचे शारीरिक आणि मानसिक पूर्णपणे अत्याचार झालेले। तिला विचारलं की नेमकं काय आहे काय नाही सांगतं, तेव्हा ती सांगत होती की म्हणजे एक श्रुती नावाची मैत्रीण, तिला सर्व माहिती आहे याबद्दल। तिला विचारलं तेव्हा ती बोलली की बाबा मी माझ्या बहिणीलाच विचारत होतो, तेव्हा ती बोलली की बाबा नकळत वगैरे घेतलं गेलंय माझ्याकडून, आता मला वाचायचं आहे पण मला कळलं नाही मी कसं घेतलं गेलंय।
माझी मानसिक स्थिती तेव्हा हे नव्हती की मला काय करायचं आहे काय नाही ते कळत नव्हतं, पण माझ्याकडून नकळत घेतलं गेलं तर मला वाचव. हे म्हणताना मी तिला म्हणालो की मी तुला वाचवेल, पण नेमकं काय आहे मला ते सांग. तर मी तिला बोललो की जेव्हा तिला बोललो की मी तुला पूर्णपणे वाचवेल, तेव्हा ती मला म्हणाली की दादा मी उद्या जाणार आहे म्हणून, मी नाही राहणार म्हणून. तर तिला जाब विचारलं तर ती बोलली की माझ्यावरती ते पूजा वगैरे करण्याचे हे सांगायचे की बाबा माझं हे ब्रेकअपचं कारण असं सांगितलं की तिची कुंडली जुळत नाही आहे, कोणाचा तो मृत्यूदोष तिच्यात असं सांगितला वगैरे होता, आणि या सगळ्या त्याच्यात गोष्टी होत्या. एवढी वर्ष तुम्हाला सांगत नाही आलं का परिवारांना, एखाद्याही सांगितलं नाही? तिने कोणीच सांगितलं नाही ना आम्हाला, बाहेरून कुठून कळलं. ती सकाळी 7 वाजता कॉलेजला जायची, 12-12:30 पर्यंत ती घरी यायची, त्याच्यानंतर ती कुठेच जायची. पण हे सगळं व्हायचं ते सकाळी 7 ते 12 यांच्या दरम्यानच व्हायचं. आणि तिचं जे होतं तिने बोललं की माझं तिच्या एकदम घरच्यांसोबत एकदम घरगुती रिलेशन जसं असतं तसं होतं. ती येणं जाणं होतं तिच्या घरी, तिच्या आईला, वडिलांना आणि त्याला, आणि त्याचा एक भाऊ आहे. तर सगळ्यांना याची पूर्णपणे जाणकारी होती. पण ती बोलली की मला मानसिकरित्या त्यांनी असं करून ठेवलेलं की मी कोणाला ना सांगू शकत होते ना काय करू शकत होते. या सगळ्यावर पोलिसांबरोबर काय म्हणणं आहे पोलिसांनी? आम्हाला थोडा संशय आला. त्याच्यानंतर मी तिच्या इंस्टाग्रामचं वगैरे सर्व बघितलं, तर त्याच्यात हे कळून आलं की बाबा तो सगळं करायचा, ही त्याच्याकडे रेग्युलर वगैरे पूर्णपणे जायची. आणि आम्ही असे पुरावे वगैरे केले आणि पोलीस स्टेशनला हे केलं, तर त्यांनी फक्त ॲक्ट एकच टाकलेला आहे. आम्ही इतके सारे पुरावे देऊन देखील त्याच्यात लग्नाचा आमिष दाखवून वगैरे याचे सगळे होते, ते पुरावे त्यांना दाखवले, तरी देखील त्यांनी कुठलाच ॲक्ट त्याच्यात टाकला नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही एकच ॲक्ट टाकू शकतो, नाही तर आम्ही केस घेणार नाहीत म्हणून. तर त्याच्यावरती एकच ॲक्ट टाकलेला आहे. आणि बाकी आम्ही पुरावे दाखवून देखील त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची सहायता. आमची ही मागणी आहे की जेवढे काही लागू होत आहेत ॲक्ट तेवढे तिच्यावरती लागले पाहिजे. आणि माझी जी बहिणीचा असा जो निर्दोष बहिणीचा जो जीव गेलेला आहे तो दुसऱ्या कुठल्या बहिणीचा गेला नाही पाहिजे, हीच फक्त इच्छा आहे. नेमकी ही म्हणजे FIR किती तारखेला दाखल झाली? 3 तारखेला कालच्या दिवशीच दाखल झाली. 25 तारखेला ही 27 तारखेला ही घटना घडल्यानंतर 3 तारखेला गुन्हा दाखल झाला. 28 तारखेला तिचं हे झालं, त्याच्यानंतर आम्ही 3 तारखेला गुन्हा दाखल केला. मग याच्यामध्ये एकही आरोपीला अटक केली नाही? आतापर्यंत एकही आरोपीला अटक केलेली नाही याच्यामध्ये. तुमच्यावर काय पोलिसांचं म्हणणं वगैरे? आमच्या वगैरे काहीच म्हणणं नाहीये, पण पोलीस स्टेशनवरती किंवा सगळ्यांवरती पॉलिटिकल वगैरे पूर्ण फोर्स त्यांनी लावलेला आहे आणि त्यांच्यावरती पूर्णपणे दबाव आहे. आणि आम्हाला त्याच्यात काहीच सहायता भेटत नाही त्यांच्याकडून, हेच दिसून येते. काय नेमकी घटना आहे, काय माहिती देणार, काय नेमकं झालं ते घडलं सांग. मी राहणार वसई पश्चिमला. माझी बहीण 19 वर्षाची आहे. माझ्या बहिणीला DMPT रुग्णालयात दाखल केलेलं, तेव्हा कळलं की तिने विष प्राशन केलेलं आहे. तर तिचं वॉश केल्यानंतर तिला तिकडे 24 आवर्समध्ये ऑब्झर्वेशनसाठी ठेवणार होते. तर माझा भाऊ आहे, तर आम्ही दोघांनी ऑब्झर्वेशनला जर वसईमध्ये ठेवायचं आहे सरकारी रुग्णालयात, त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ की ऑब्झर्वेशनला तिकडे ती नीट राहील. तर ती जेव्हा इकडनं DMPTमधून निघाले आम्ही ज्या टायमाला, तर माझा भाऊ आणि ती म्हणजे सक्का तिचा भाऊ आणि ती दोघंजणं जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये होते, तेव्हा तिने त्यांच्यामध्ये एक असं गोष्ट सांगितली की तिने जे विष पिलेलं आहे, तर ती एक आयुष राणा म्हणून तिचा क्लासमेट आहे, त्याच्यासोबत त्याचं गेले 4 वर्षापासून अफेअर होतं. त्याने त्याच्यासोबत लग्नाचं आमिष दाखवलं. लग्नाचं आमिष दाखवून तिचा अनैतिक तिच्यावरती दबावाखाली तिचे संबंध ठेवले. तिला लग्नासाठी सांगितलेलं होतं असं तिने सांगितलं भावाला. नंतर मग ही गोष्ट त्याच्या वडिलांना देखील माहीत होती. वडील जे आहेत तिचे तांत्रिक आहेत, तर ते तांत्रिक विद्या वापरून माझी जी बहीण आहे त्याला काळा दोरा बांधायची, राख बांधायची, तांत्रिक विद्या करायला लावायची. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तिला करायला लावायचे. आणि तिला नंतर मग सांगण्यात आलं की तुझं पत्रिका जुळत नाही, तुझ्या याच्यात मृत्यूदोष आहे असं. तर मग भावाला तिने हे सगळी गोष्ट सांगितली. तर मग ती बोलता हे पण बोलली की भाऊ बोलला की पुढे सांग अजून कोण आहे का याच्यात. मग ती बोलली की श्रुती म्हणून आहे मैत्रीण, तिला विचार. तर मग नंतर आम्ही तिला साफल्यामध्ये नेलं. तर साफल्यामधून DMPTमधून ती चालत गेली, साफल्यामध्येही ती चालत उतरली आणि मग ICUत नेल्यानंतर तिला क्रिटिकल आहे असं सांगून मग तिचा
मृत्यू झाला. ही किती तारखेची नेमकी घटना? ही जी घटना आहे तिने 27ला जवळपास 5:30 वाजता तिने जे आहे ते विष प्राशन केलेलं. आम्हाला 6:30ला ती उलटी करत होती तेव्हा कळालं, म्हणजे माझ्या भावाला. मग तिने DMPTमध्ये गेल्यावरती तिथे वॉश केल्यानंतर मला वॉश झाल्यानंतर भावाचा फोन आला की तू येऊन जा इथे DMPTमध्ये. मी गेल्यावरती मग त्याने मला जे काय घडलं ते सांगितलं. ही सगळी घटना तुम्ही पोलिसांना तक्रार दाखल केली? हां, पोलिसांमध्ये म्हणजे ज्या टायमाला पंचनामा झाला तेव्हा ती व्यवस्थित होती. तेव्हा तिने कोणाचंच नाव घेतलं नाही, कारण की तिला तरी नळी वगैरे टाकलेला त्रास होत होता, तर तिला तक्रार नाही. परंतु जेव्हा DMPTमधून साफल्याकडे गेले, जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्या ॲम्ब्युलन्सची गाडी बघता त्याच्यात बसल्यावरती ती आणि तिचा सख्खा भाऊ हे एकत्र होते. तर त्यावेळी त्या दोघांमध्ये हे जी नावं मी जी सांगितली ही सगळी त्याने घटनाक्रममध्ये त्याने मला सांगितलं आणि मी त्या आधारे FIR केली. परंतु FIRमध्ये 108 असंच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे तांत्रिक विद्या वापरून माझ्या बहिणीचा जो छळ केलेला आहे किंवा तिची जे काय झालेलं आहे त्याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन ॲड व्हायला पाहिजे होता. तिचं वय 19 होतं, म्हणजे तिच्यावरती 4 वर्षापासून संबंध होते, म्हणजे तिच्यावर पोक्सो ॲक्ट दाखल केला पाहिजे होता. तो काही कुठेही नमूद करण्यात आलेला नाही. असा जो संबंधित आहे तो अजय राणा म्हणून तांत्रिक, त्याचे राजकीय पाठबळ त्याच्यामागे खूप मोठं सारं आहे. त्याचे खूप जणांसोबतचे व्हिडिओ आहेत. तो खूप मोठ्या स्टेजवरती एकत्र राहतो. त्याला म्हणजे काय सन्मान दिला जातो. परंतु ती जी वास्तू आहे आपली, जी इकडे आपलं किल्ल्यामध्ये, तर ती जागृत हनुमानाचं मंदिर आहे. तिकडे त्याने हे तंत्राचं नवीन दुकान